देवगड नगरपंचायतीची सत्ता ही शिवसेनेकडे गेल्यानंतर या प्रश्नावर बोलताना आमदार नितेश राणे यांनी मला बाहेर ठेवून सत्ता मिळवणं सोपं आहे, हिम्मत असेल तर मैदानात या असं थेट आवाहन शिवसेनेला दिलंय। मी मैदानात असतो तर जिल्हा बँकेत 14च्या खाली संचालक निवडून आले नसते असंही राणे यांनी यावेळेला सांगितलं। मी मनात आणेन त्यावेळी देवगडमधील सत्ताधाऱ्यांचे फोटो खाली उतरवू शकतो असा इशारा देत अनेक जण आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट देखील राणे यांनी केलाय। पाहूयात ते यावेळी काय म्हणाले। नगरपंचायतची सत्ता तुमच्याकडून गेली आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंचं देवगडात आगमन झालं किंवा स्वागत केलं गेलं। येत्या काळात देवगड शहरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देऊ असं पण ते बोलले आहेत। तर त्या संदर्भात तुम्ही पराभवाचं या देवगड नगरपालिकेच्या पराभवाचं आत्मचिंतन किंवा त्या पराभवाची कारणे ठेवून माझा पराभव करणं सोपं आहे। मला मैदानात ठेवून माझा पराभव करण्याची हिंमत दाखवली पाहिजे होती। मी अगर मैदानात असतो तर जिल्हा बँकमध्ये 14च्या खालती संचालक निवडून येत नव्हते, 14त निवडून येणार होते। त्याचबरोबर माझी देवगड ही हमखास मी काढली असती। म्हणून तुम्हाला हिंमत असेल तर नितेश राणेला तुम्ही मैदानात ठेवा आणि माझ्याशी एक दोन हात करा ना। मला तर मैदानाच्या बाहेर ठेवून कोण, आता मालकाला बाहेर ठेवून चोरटे आतमध्ये येतातच घरात, मग त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये मोठी गोष्ट काय। मला अगर मैदानात ठेवून अगर ती नगरपंचायत काढली असती तर मी मानलं असतं काय बरोबर आहे, काढली तुम्ही नगरपंचायत अध्यक्ष आणि त्यांचे फोटो कधी तिथून काढायचे। मला एकदा सकाळी मूड आला, चला करून टाका, 2 मिनिटात करून टाके, मला एवढं अवघड नाही। आधी सगळे बहुतेक लोक त्यांच्या संपर्कात आहेत। नगरपंचायतमध्ये अपक्ष भाजपच्या विरोधात अपक्ष उमेदवारी लढवलेल्याला भाजपकडून पदं दिली गेली अशी एक चर्चा देवगडमध्ये चालू आहे। तर नेमकं शेवटी बघा, कार्यकर्ता असतो, चांगला प्रामाणिक कार्यकर्ता, प्रत्येकाला आम्ही तिथे तिकीट देऊ शकत नाही, पण जो चांगला कार्यकर्ता आहे त्याचे मान सन्मान देऊन त्यांनी काल पक्षाच्या प्रमुखांसमोर माझ्या आणि अजित गोपटेजी आणि सगळ्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त केली। आम्हाला सांगितलं का पक्षाच्या विरोधात काम करणार ना, आम्ही त्याला परत घेतलं आणि जबाबदारी दिली। शेवटी दया पाटील हा एक चांगला कार्यकर्ता आहे म्हणून त्याच्या खांद्यावर आम्ही युवा मोर्चा शहराची जबाबदारी टाकलेली आहे।